रे थांब भूर जातो असं वाटते याले निरा बाहेरच द्यावं कडून हिंडतच जात जाय तू गावभर घरात राहायचंच नको जात जाऊ घरात आला नाही की भूर जातो कोण निंद्रे तुला भूर उतर उतर जा निघ तिकडे कुत्रे आहेत चांगले चांगले डसली पाहिजे तुले जा तू पकडून देणार आला गावात नी रे न्या भाऊ याला पकडून न्या बरं हा रडत राहते न्या याला पकडून पोत्यात घालून न्या चांगलं मी बुझातो ना हा जा ना पकडून देणारे आले ना जा तू जा आता बाहेर जाय फक्त तुला ते पकडूनच नाही टाकते न्या भाऊ न्या बरं याला चांगलं पकडून नाही ना पकडून नाही ना मग पकडून न्यायचं नाहीये ना हा चल चुपचाप रडायचं नाही मग बसता ती मुकाट्यानं बाहेर जायचं म्हणशील का मग भूर जातो म्हणता काय हा भूर जातो म्हणशील मी त्या बॉल पकडूनच नेलं होतं तुले पोत्यात घालून चांगला रडू नको मग आवाज बंद कर म्हणतो भूर जातो जाय भूर सांगितलं ना तुले पकडून नेणार पकडून नेते असं नेहमी रडलं भूर जातो केलं तर कोण नेईन रे तुले रोज भूर दिवसभर हिंडत जाऊ का मी तिकडे मूर्खा बस खाली मग जायचं भूर दीदी आली की मग दीदी भूर नेते तुले बस आता रडू नको मुरमुरे खाते का मुरमुरे दीदी भूर नेते दीदी नेते भूर हो दीदी आली की भूर नेते ना मग तुले ती आली पिंकी ये बाई पिंकी ये मग त्या बाबूले भूर नेते ते रडत असतात का असं मग पटलून नाही हा मग पकडून नेऊ नाही ना मग जाऊन ये बाहेर कोणी नसते दुपारच्या टाइमले पकडून नेतात बापा बस आता ती बस हा मुरमुरे देतो मी तुला खायला मुरमुरे खाते ना मग संध्याकाळी दीदी घरी येते मग बाबा घरी येतात मग भूर जा लागते मग संध्याकाळचं जात असतात ना भूर दुपारी जात असते का कोणी दुपारी झोपत असतात ना झोपतं का तू चल पाळण्यात टाकतो तुला पाळण्यात झोपते का बाबू नाही पाळणा नाही झोपा नाही मुरमुरा खाता बस मग मुरमुरा देतो शायना आहे शिवम लय शायना आहे बाई शिवम सारखं तर शायनच नाही कोणी पिंकी दीदी तर जर्रा डोको नाही मूर्खच आहे बाई पिंकी दीदी शिवम लय चांगला आहे काय बरं किती शायना आहे जात नाही तो भूर रडतही नाही मस्त आता बसते आईले काम करू देते मग आपली आजी येते आजी वावरात गेली ना आजी येते घरी आबाजी काय करून राहिले पाहिजे का तू आबाजी झोपले वाटते काय बरं आबाजी झोपले का तर मी तुला मुरमुरे देतो आबड्डी जाती बाजू पडशील पकडून जा अरे पडलत मी अरे आई दी चाल ना जरासा 2 पावलं टाकते आणि लगे बातच टोंगळ्यावर येते आता चालता येते ना चाल ना जरा जाय आबाजी काय करू राहिले पाय बरं आदाजी मला डोकं खाते बाई भूर माझ्या डोकं मॅट करते हे पोरग चल बाई याला देऊ का जशी प्लेटीत मुरमुरे नेऊन देतो मामाजी जोड आपच मुरमुरे खात बसते तर ती मी आटपतो बाई धंदा माय धुनवर राहिलं माय अजून व्हायचं याच्यापेक्षा वावरात गेलं टेन्शन नाही माय पाहते बाई दिवसभर त्याले मला टेन्शन नसते काय व फालतू हो का घेतला मल्यावरच मायले जा लागलं मीना मीना हा काय हो मन कर ना इकडे हो मी ये ना का म्हणलं तू नाही गेली आज वावरात होका घेतला होता ना इमली तर म्हणे मले मीना मी सरिता चाललो म्हणे आम्ही सरिता ते गेली मादारूनच गेली हो ना माहिती काल हो म्हटलं आणि सकाळून काही मग गेली नाही घरचं जसं कामही होतं मला अंगे दुखी बिचारे आज मग मायले धाडलं मावरच आता होका घेतला होता माय हो म्हणलं तर तो माणूस म्हणे मग हो कायले म्हणलं असं म्हणलं तसं म्हणलं तुला तर माहिती आहे किती रामराव भाऊ किती शिल्लक बोलते तर मायले पाठवलं माल्यावरच म्हटलं माई येते म्हटलं मावरची मन माय जायला आज वावरात असं तेच तर म्हणलं मला इमली म्हणे ती हाय म्हणे मी नाही हाय म्हणे असं म्हणे तू आज घरी दिसली म्हणून म्हटलं माय हे गेलती ना का आलंय का लगे मी काय गेल नाही बाई आज म्या कुरड्याचे गहू टाकले मग मी गेले नाही मी आणलं बाई गहू काढ लागतात आज नता मग वावरातून आल्यावर बाई गहू काढणं वाटणं लय भारी जाते बाई ते त्याच्यापेक्षा म्हणलं आज जातच नाही मी म्हणून मी काही गेली नाही हो हो देतो बस माय थांब
मुरमुरे द्या लागतात. अमाय कर सतावते हे पोरग, लय त्रास देते बाई. कमाल बाई मामायची कसं वागवते दिवसभर याले तर लय सतावते ना. वने हेंडेलच नाही म्हणते बिचारी. हा बा, आता घर आली बरं मी बाहेरच होती तिथे वाकोड, तरी घरात आला लढते भुरचत भुरचा भुरचत. आता त्याला कल्ला केला, बसलं मग गेलं मामाच्या जवळ. थांब मन करणं, मी त्याला बात मुरमुरे देतो. अहो दे ना दे ना. मग काय हो, मा धंदा झाला तशी चालते मी, दे त्याला. तर राहिलं वाटते धुणं तर दिसून राहिलं मला दानीवर तसंच. हो मालो काय हो माय काय ठाव ठिकाण नाही. तू नाही राहिलं मला, ते भांडी पडेल आहेत. भाकर टाकतो म्हणलं, मामाजी म्हणत भाकर कर. त्याची भाकरही राहिली, ज्याचेच राहिले ते अजून. वावरात गेले की बाई घरच्या धंद्याचं टेन्शन नाही राहत व. आता माय आहे तर माय सगळं करते, घरचं तर मला जसं घरचं काहीच नाही. उठलं की वावरात जा, वावरातून आल्यावर सिंगल बशी भेटते हातात आयती. त्याच्यानं आज जशी घरी आहो तुम्ही, मला घरचा धंदा भारी चालला जसा. मांगल्ली पेर आहे का व इमले, अजून फुलावरच आहे हे तूर. अन पाय ना शेंगाई किती पोचे आहेत, भरले नाहीत ते सगळं, काही काही पोचाच आहेत. अब मांगल्ली फेर नाही. अमाय बाई हे बी त्या संग्रामनं त्याच्या मामाच्या गावाहून कोण आणलं ना, त्याच्या मामाच्या गावाहून आणलं बाई. कोणाचं ते काय म्हणतात ना, असतात ना पेलंट, ते प्लेंटातला हायवे का हाय तर लगच व्हेरायटी आहे. पाहिलं का दाना, पाहिला का याचा कसा मोठा आहे तो. शेंगी अशी नेलीच आहे हे, अशी चपटी पटत नाही का अशी. आपल्या गावरान तुरीचं कसं आपल्या तुरीच्या नेराच राहतात, ही नेरच आहे. हो मी तेच तर म्हणत होती की याच्या शेंगा जरशा नेराच आहेत म्हणून. लंबीची लंबी शेंगा आहे ना याची, जरशी मोठी शेंगा आहे अशी, दानाही मोठा आहे. पण भरली नाही बाई अजून, म्हणले ते उशिरा येते वाटते. हे त्यात पाहुणे घेतले व हे दोडके घे ना, लय आहेत ना ते येलाली. भाजी होते ना साजरी. नाही ना मग माघारी खात नाही ना कोणी दोडक्याची भाजी. मा पोरगही नाही खात आणि माणसही नाही खात. एकलीसाठी कोण करते व. तुरीची मुगाची डाळी करत असशील ना तू. मुगाची डाळ भिजू घाला आणि करा, मा बल्ल वठम जीवार येते मग एकलीसाठी, म्हणून नाही घेतले मी. नाही तर घ्यायला काय असते. काय सांगा बाई कसे खात नाही तर. माघारी खातात नाही, आवडीनं खातात, माझ्या लेकरही खातात. आमच्या गुडीला तर भल कशी आवडते. राहू दे, मीच देईन तुले मग उलशीक वाटी भर भाजी. हा दे जो मले, मला आवडते पण एकलीसाठी करणं जीवार येते ना व. डाळ भिजू घाला आणि करा आणि तसं आपल्याला एक करा आणि त्याला दोन करा, ते दोन दोन जीवार येते. मग मी करतच नाही. ते दोघं बाप लेकर जे खातात तेच करतो मग. ते तर आहेच माझ्या बाईच्या जातीचं. नाही पण माघारी सा खातात बाई समजा जण. घे ना मग अजून उलशी. नाही तरी तो दयाराम काही वावरात नाही. तो दयाराम वावरात असला की तो भल्ला चलवाद्या बोळ्याचा. एक दोडका घेऊ देत नाही ना, एक शेंग तोडू देत नाही. जसं काही लसूण लागलं त्याच्या याले. हा घे ना साजरं घे. काय बस झाल्या काय 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 लय 2-4 महिन्याच्या घेत काय ते काय खराबच होती. एका दोन भाजीच्या बस झालं. हे शेंगाने बी साजरे. चल शांताबाईच्या वावरात जाऊ. शांताबाईच्या वावरातली तूर मस्त भरेल आहे. पर पर तोडल्या जातात. हे काय माय पोच पोचच आहे नि रा, काही कामाची गोट नाही बाई हे. संग्रामाले म्हणा काही नाही फसला तू या तुरीत, काय नाही त्याच्यापेक्षा आपलीच लावली असती तर पुरली असती. कोई भरीन माय हे कोई येईल. जाऊ द्या तिकडे, त्याला फुकटचं बी भेटलं असेल. मामाच्या घरून आणलं त्यानं, का पैसा थोडी दिला असेल मामाले. फुकटचं तसंच असते मग. मामाने माहित असेल भासा का पैसे देते, मामाने दिले असेल खालचं खालचं बी. नाही व तसं नको म्हणू इमले. माय ती बैले लाडकी आहे भावाची. हो तिच्या भावानं पैसे देऊन राहिला ना, घर बांधली म्हणून तर संग्राम आता घर बांधून राहिला. तुले कोण सांगितलं, कवितानं सांगितलं का? हो तिनंच सांगलं, मा भाऊ पैसे देऊन राहिला म्हणे घर बांधलेले काढलं. काल माय नाराय गिरे फोडलं ना, पाया खणला तर नाराय फोडलं तर संग्राम म्हणे ना, काकी नाराय खाय खोबरं खाय, घर बांधून राहिलो. म्हणलं घर बांधतं का रे? हो म्हणलं लय पैसा जमा केला तर हो म्हणे. तो काय सांगते मले खोट्या तुत्राचा, मामाला दिले म्हणून. मग त्याची माय आली घरातून म्हणे मा भावानं दिले म्हणे पैसे, मा भाऊ देऊन राहिला म्हणे घर बांधून, म्हणून मला माहित. असं काय हो का बा. अहो माय त्याच्या मामाचं वावर गेलं रस्त्यात, रोड झाला तिकडे तर लय पैसे भेटले म्हणतात त्याले. मग बहिणले देत असेल काही, घर बांधून देऊन राहिला ना. मग आता बहिणले तसंही त्याचा मामा लय मोठे लोक आहे म्हणते ना. बरं आहे माय कविताचं सांग, माहितीचा भाऊ घर बांधून देऊन राहिला
आपला भाऊ तर दिवाळी आली मग पुढे करती. राहू द्या म्हणते साडी घ्यायला लागते. काय करा लागते माय. जाऊ दे, आपल्याला झोपड्या बरे दिल्या ना बापानं पाहून एकदा. आता भावावर काय रुसतो? बापानंच आपल्याला असं पाहून दिल्यावर मग भावावर काय अधिकार राहिला? बापाले वाटलं शिन बरं येईल झोपड्या. जाऊ दे, चल, कोणाच्या नशिबाला नशीब घासल्या जाते. हो चल माय बाई, आपल्या राजाची झोपडीन राजाही वाट पाहून राहिला अशील. चल माय बाई, काय करतो? संध्याकाळचा स्वयंपाक करा. सारच राहिलं माय, तर भांडी पडेल असतील माय बाई घरी तर. हो मग काय तर, नाही तर आता रसाडीला जा ना भावाच्या घरी. हा, भावाला म्हणा दे एखादी खोली बांधून. बोल कसं तपते रे म्हणा बापा टिनाचं घर. हा, तो आला सलाबचं आहे. एक खोली बहिणी सलाबची बांधून दे म्हणा. तो भावानं दिली की मग मी बी बनतो मा भावाले. राहू दे वा माय, कसा तरी येते भल्ला टाकला. 2-4 दिवाळी मिळून एकदा ती बंद करून टाकी. मग अशी घरून फोन होता का? हा हो, घरून दादाचा फोन होता. खूपच वेळ चालला फोन म्हटलं, म्हणून मी ओळखलंच म्हटलं दादाचाच फोन असेल. काय झालं, चांगलं आहे ना सगळं? कशाला बोलवलं? तुम्ही म्हणाले होते मला सुट्टी नाही भेटणार, राणीचे पेपर नसले तर पाठवील. म्हणजे काय, कशासाठी जावं लागते? अरे शिवमचा वाढदिवस आहे ना, आठवण नाही का? 10 मार्च. अय हो, विसरलीच होती मी. लक्षही नव्हतं, म्हणजे लक्ष नव्हतं माझं. विसरली नव्हती, लक्ष नव्हतं. हो 10 मार्च आहे ना. अच्छा, वाढदिवस करतात का? हे बकेट का भरून ठेवली तू इथं? हे का भरलंय टप पण बकेट असं का भरून ठेवलं? अरे राहू दे, ते राहू दे तसंच. मी ते गरम पाणी काढलं. ते टॉवेल भिजू घालायचा होता आणि एक बेडशीट भिजू घालायची होती मला, म्हणून मी ते गरम पाणी काढलंय. त्याच्यात गरम पाण्यात थोडा वेळ भिजू घालते मी, म्हणून काढलेलं आहे ते पाणी. राहू द्या. काय मांडून ठेवला आता? हातपाय कुठे धुवा माणसानं? काही बोलला वाटते तुमच्यासोबत. पैसेच मागितले असतील, पैशासाठीच असेल फोन एवढा वेळ. शिवमचा वाढदिवस करतात आणि पैसे नसतील ना. पण मी म्हणतो पैसे नाहीये तर कशाला कशाला उगाच हे करायचं. पण नाही, दुसऱ्याच्या माथा तोडचा पुरा जाऊ. सगळं तोच. यांना काय आहे, भाऊ चोपडते, भाऊजय चोपडते. या माणसाला तर कधी काही समजतच नाही. पैशाले तर खोरच करतात बाई घरचे लोक. निरा काही काम नाही. आता पैसेच म्हटलं ना तर म्हणतेच मी यांना की काही काम नाहीये म्हणून पैसे द्यायचं उगाच. आ, अरे वहिनी बोलल्या ना हो. दादा नाही म्हणे, वाढदिवस करू नाही म्हणे. तो काय चिकट आहे कंजूस, पैशासाठी म्हटलं त्यानं करू नये. वहिनीची इच्छा आहे करायची, म्हणून वहिनीला म्हटलं करा. म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हटलं मी येतो, नाही आलो तर म्हटलं मंदा राणी येते, फक्त त्या सगळ्या करतात म्हटलं अरेच. हो, अरेंज काय, पैशाचीच अरेंजमेंट करायला लागते ना. दुसरी काय, दुसरी तर सगळीच अरेंजमेंट झालेली असते. दुसरं थोडी काही प्रॉब्लेम असते, पैशाचाच असेल ना. हो ना. पण मी म्हणते राहू द्या ना, मग दादाच नाही म्हणतात तर मग कशाला एवढं पुढे पुढे करावं लागते? दादांची इच्छा नाहीये ना वाढदिवस करायची, मग कशाला करायचा? बरोबर आहे दादाचं. किती म्हटलं तर, किती छोटा मोठा कसाही प्रोग्राम असो, पण खर्च तर होतेच ना. म्हणून म्हटलं शिन दादानी. बरोबर आहे दादांचं. हा काय म्हटलं? काय नाही म्हटलं. चहा घेता ना? हो हो, कर कर चहा कर ना. चहा घेतला की जरा बरं वाटते. आता ना यावेळेस पैसे देऊच देत नाही. बस झालं, सुखादुखाले देतात तेच तर खूप झालं. आताही मागे बाबा बिमार आहेत, दे पैसे. अमक झालं, दे पैसे. धमक झालं, दे पैसे. इकडे का मशीन आहे का पैसे कमवायची, का फॅक्टरी टाकलेली आहे पैशाची? माणूस रात्रंदिवस मेहनत करते, आपलं काही नाही. आता मी त्यांना म्हणत होती की आपण छान मस्त, मला हे करायचं आहे, फॉरेन ट्रिप करूया, कुठं जाऊया फिरायला. तर आला यांचा खर्च. हे तर बहिणी डोक्यालाच काव झाला आमच्या. काय म्हटलं? ऐकायला नाही आलं मला. काय म्हटलं? हा घ्या चहा. मी म्हटलं दादाची इच्छा नाहीये बर्थडे करायची, तर मग कशाला करायचं? दादाजवळ पैसे नसतील,
म्हणून दादा नाही म्हणत असतील. मग ताईला तेवढं समजायला पाहिजे ना, की पैसे नाही आहेत म्हणून नाही म्हणतात. मग एवढं काय आहे, बर्थडे का करायच लागते का? घरच्या घरी करायचा, टिक्का लावायचा आणि झाला बर्थडे. नाही ग, पहिला वाढदिवस आहे ना, कोणालाही वाटते करा, वहिनीला वाटते करा. पहिला वाढदिवस आहे तर जाऊ दे ना. पैसा म्हणजे काय, मी सांगितलं ना वहिनीले, टेन्शन नका घेऊ. मी जर नाही आलो तरी पद्मा हे मंदा येईल म्हटलं आणि राणी येईल. दोघी जणी जा तुम्ही. तोपर्यंत राणीचे पेपर नाही चालू 10 पर्यंत. राणीचे पेपर मार्चच्या शेवटी आहेत ना. तुम्ही 2-3 दिवस थांबा आणि चालले या कार्यक्रम झाला की. ते तिथंच सुपीनाथ बुवाजवळ रोडगे करू म्हणतात. वहिनी म्हणत कबूल करायला नाही ना, आणि तिथंच वाढदिवस करू म्हणत. हो ना, हो मलाही म्हणत होत्या, आला होता त्यांचा फोन, मला पण फोन आला होता त्यांचा. तर सांगत होत्या मला. हा जाऊ दे, वहिनीची इच्छा आहे, काही कबुली केलं शिन्या बाया कबुली करत राहतात. तर मग बा तू राणीचं आणि तुझं ऍडजस्ट कर आणि जा. मला जर सुट्टी मिळाली तर येईन मी, नाही तर काही येणार नाही. तुझा फोन दे ग, माझा गुगल पे चालून नाही राहिला. मी दादाला पैसे ट्रान्सफर करतो. कशासाठी? दादाला पैसे पाठवतो मी. कशासाठी म्हणजे? हो ना, मग मी तेच म्हटलं, दादालाच पैसे कशासाठी पाठवता? म्हणजे वाढदिवसासाठी पैसे तुम्हालाच पाठवावे लागतात का? पण त्यांच्या मुलाचा वाढदिवस करायसाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीयेत, तर मग तुमच्याजवळचे पैसे कसे वर आले का? एवढे शिल्लक पैसे आहेत का तुमच्याजवळ? आणि कधी तर आम्हाला कधी द्या म्हटलं तर तुम्हाला तर नेहमी तुमच्याजवळ तंगीच असते. नाही तंगी आहे, नाही हात कडक आहे, नाही या महिन्याला पैसेच नाही आहेत, नाही EMIच भरली, नाही असंच आहे. आणि दादाला पैसे द्यायला बरेच पैसे निघतात हो. काही गरज नाही आहे वाढदिवसाला पैसे गिसे द्यायचे. ग- नाही आहेत पैसे तर राहू द्या म्हणा, घरीच करायचा. 5 मुलं बोलवले आणि 5 टिक्का लावला की झालं. एक पेढ्याचा डब्बा आणा म्हणा विकत. बस. पैसे नाही आहेत आणि उगाच दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन करणं. दुसऱ्या जवळचे म्हणजे शिवम दुसरा आहे का? हं? दुसरे आहेत का ते? म्हणजे माझा कोणी नाही आहे का तो? हा हे बघा, उगाच वाद काही करू नका. माझा कोणी नाही का? तुमचा तुमचे तेच आहेत का सगळे? आम्ही काही नाही का? आमच्यासाठी तर तुमच्याजवळ कधी पैसे नाहीत निघत. काल मी तुम्हाला म्हटलं होतं, ती ती साडी मला घेऊन द्या, ती किती छान होती. दिली का मला घेऊन? एवढी महाग असते का? आता कशाला घेते? काय काम आहे? आता का दिवाळी आहे का? आता का दसरा आहे का? आणि उगाच घेते. आमच्या वेळेस तुमच्याजवळ पैसे नसतात. आता कशाला पैसे पाठवावे लागतात? आता कुठून आले पैसे? ते जर वाढदिवस करत असतील त्याच्या पैशानं, तर आपण तिकीट काढून जाऊ. आपल्याला जाणं म्हणजे काही सोपं नाही आहे. इथून जाणं म्हणजे. राणीचं ट्युशन शाळा आहे आणि जाणं झालं तर जाऊ, नाही तर जाऊ नाही. उगाच पैशान गिसाचं लचण मागे लावत जाऊ नका. त्या ताईलेच समजायला पाहिजे, आपल्या नवऱ्याजवळ पैसा नाही आणि कशाला लोकायले मागून पोराचा वाढदिवस करायला लागते. एवढी काय हौस आहे? माहिती आहे ना आपल्या नवऱ्याजवळ काही नसते म्हणून कधीच.